तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कर्म चॅप्टर. कर्म या अध्यायावर आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे येतात ते एकदा आपण बघून घेऊया. प्रश्नाचे स्वरूप लक्षात आल्यावर ते आपल्याला लिहायला आणखीन अभ्यास करायला आणखीन सोपं जातं आणि लिहायला देखील सोपं जातं. तर कर्म यावर एलएक्यू आणि एसएक्यू दोन्ही विचारले जाऊ शकतात, पण त्यातल्या त्यात चान्सेस जास्त एसएक्यू विचारण्याचे आहे. एसएक्यू मध्ये देखील कर्माची व्याख्या आणि प्रकार हा एक एसएक्यू आणि दुसरं म्हणजे कर्माची आयुर्वेदिक उपयोगिता. यामध्ये देखील जास्त चान्सेस ही कर्माची व्याख्या आणि प्रकार ह्या एसएक्यूची आहे. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे आपला मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे ते आपला आहे कर्माची व्याख्या आणि प्रकार. कधी कधी नुसतं कर्माचे प्रकार स्पष्ट करा असं देखील एसएक्यू येऊ शकतो. तर आपल्याला कर्माचे प्रकार, कर्माची व्याख्या आणि कर्माचे प्रकार हे आधी चांगल्या रीतीने समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण कर्माची आयुर्वेदिक उपयोगिता बघणार आहोत. एलएक्यू जरी आला तर एलएक्यू मध्ये लिहित असताना 10 मार्कामध्ये लिहित असताना आपल्याला हेच पॉइंट असणार आहेत की कर्माची परिभाषा, व्याख्या, त्यानंतर कर्माचे लक्षण, त्यानंतर कर्माचे प्रकार आणि आयुर्वेदिक उपयोगिता. तर हेच 4 पॉइंट आहेत. कर्माची व्याख्या, लक्षण, प्रकार आणि आयुर्वेदिक उपयोगिता. यामध्ये 10 मार्काचा एलएक्यू कव्हर होतो. जास्तीत जास्त शक्यता ही कर्माच्या प्रकारावर एसएक्यूची आहे. कर्माची व्याख्या आणि प्रकार लिहा किंवा कर्माचे प्रकार लिहा. तर आता आपण बघूया आधी कर्माची व्याख्या. सगळ्यात पहिले कर्म हा शब्द कसा बनला हा बघूया. कर्म हा शब्द क्रिविक्षेपे ह्या धातूला मनीन प्रत्यय लागून बनलेला आहे. क्रिविक्षेपे या धातूला मनीन प्रत्यय लागून कर्मन हा शब्द बनलेला आहे. क्रिविक्षेपे धातूला मनीन प्रत्यय लागून कर्मन हा शब्द बनलेला आहे आणि ह्या कर्मन ह्या शब्दाचं हे कर्म हे प्रथमवचनी रूप आहे. कर्मन शब्दाचं कर्म हे प्रथमवचनी रूप आहे. तर लक्षात घ्या, क्रिविक्षेपे क्रिविक्षेपे ह्या धातूला मनीन प्रत्यय लागलेला आहे आणि त्यापासून कर्मन शब्द बनलेला आहे आणि कर्मन या शब्दाचं प्रथमवचनी रूप कर्म हे आहे. त्यानंतर आपण बघूया की कर्मची निरुक्ती काय सांगितलेली आहे. तर कर्माची एक निरुक्ती सांगितलेली आहे. क्रियते इति कर्म, जे केले जाते त्याला कर्म असे म्हणतात. क्रियते इति कर्म, जे केले जाते त्याला कर्म असे म्हणतात. यत क्रियते तत्कर्म, यत क्रियते तत्कर्म. जे केले जाते त्याला कर्म असे म्हणतात. यत क्रियते, यत म्हणजे जे केले जाते, तद कर्म, तद म्हणजे ते काय आहे, कर्म आहे. जे केले जाते ते कर्म आहे. आता त्यानंतर आपण बघूया नेमकं कर्म म्हणजे काय आहे. आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की आपण आयुर्वेदामध्ये कशाचा वापर करतो, द्रव्यांचा वापर करतो. आपण आयुर्वेदामध्ये द्रव्यांचा वापर करतो चिकित्सेकरता. चिकित्सेकरता आपण द्रव्याचा वापर शरीरावर करतो, ह्युमन बॉडी. आता जेव्हा आपण द्रव्याचा वापर कोणा व्यक्तीवर किंवा कोणा रोगीवर आपण करतो किंवा स्वस्थ व्यक्तीवर करतो स्वास्थ्य रक्षणासाठी किंवा व्याधी असणाऱ्या व्यक्तीवर करतो चिकित्सा करण्यासाठी. तर हे जे काही आहे हे चिकित्सा करण्यासाठी किंवा स्वास्थ्य रक्षणासाठी आपण जे द्रव्य निवडतो त्यापासून आपल्याला काही ना काहीतरी कर्म अपेक्षित असतं, काही ना काहीतरी कर्म अपेक्षित असतं. आणि हे कर्म जे अपेक्षित असतं ते कर्म ते द्रव्य त्या गुणांच्या सहाय्याने करतं. त्याच्याकडे जे गुण आहे त्या गुणांच्या सहाय्याने ते द्रव्य काय करतं, कर्म करतं.
म्हणूनच आपण पदार्थ विज्ञानामध्ये हे द्रव्य, गुण, कर्म हे चॅप्टर जे आहेत हे शिकतो. हे फर्स्ट इयरला जर तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की द्रव्य म्हणजे काय, गुण म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, तर पुढे चालून चिकित्सा करत असताना, पेशंटला ट्रीट करत असताना तुम्हाला आणखी जास्त सोपं जाईल. तर हे जे काही द्रव्य आहे हे गुणाच्या अनुरूप कर्म करतात. म्हणूनच गंगाधर टीकाकार म्हणतात, द्रव्य गुणेन कर्म करुते. हा जो श्लोक आहे तो लक्षात ठेवा. द्रव्य गुणेन कर्म करुते. आता जेव्हा तुम्हाला द्रव्याची आयुर्वेदिक उपयोगिता लिहा म्हटलं तर तुम्ही हे लिहू शकता, द्रव्य गुणेन कर्म करुते. गुणाची आयुर्वेदिक उपयोगिता लिहा म्हटलं तरी हा वाक्य लिहू शकता, द्रव्य गुणेन कर्म करुते. आणि कर्माची आयुर्वेदिक उपयोगिता लिहा म्हटलं तरी हा वाक्य लिहू शकता, द्रव्य गुणेन कर्म करुते. कारण चिकित्सा म्हणजे काय आहे? चिकित्सा किंवा स्वास्थ्य रक्षण. आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदाचे दोन प्रयोजन आहेत, चिकित्सा आणि स्वास्थ्य रक्षण. चिकित्सा करण्यासाठी किंवा स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी वैद्य जो आहे तो द्रव्यांचा वापर करतो आणि द्रव्य जे आहेत हे गुणांच्या साह्याने कर्म करतात. आणि हे कर्म जे आहेत हे अपेक्षित कर्म असतात, ज्याच्याने त्या व्यक्तीच्या शरीरामधले दोष धातू मल जे आहेत यांची साम्य अवस्था जी आहे ती बनून राहील, किंवा जर विषम अवस्था असेल तर ती पुन्हा साम्य अवस्था उत्पन्न होईल. तर अशा पद्धतीने हे कर्म आहे. आता हे कर्म, आता हे समजलं की कर्म म्हणजे नेमकं काय आहे. आता आपण बघणार आहोत कर्माची परिभाषा. कर्माची परिभाषा म्हणजे कर्म. आता ही कन्सेप्ट समजली आपल्याला, कर्म म्हणजे काय. आता कर्माची परिभाषा म्हणजे कर्माचं स्वरूप काय आहे, कर्माचे लक्षण काय आहे ते आपण बघणार आहोत. आता जेव्हा आपल्याला काहीतरी कर्म अपेक्षित असतं शरीरामध्ये, तेव्हा शरीरामध्ये काय घडत असतं, जे काही दोष धातू मल आहेत ह्यांची जर विषम अवस्था असेल तर ते काय करतात, कर्म करून काय करतात, ह्यांची साम्य अवस्था करतात. साम्य अवस्था कशी करतात, एक तर दोष धातू मल ह्यांचे काय करतात, क्षय करतात किंवा मग काय करतात, वृद्धी करतात. क्षय किंवा वृद्धी. आणि हे क्षय किंवा वृद्धी करण्यासाठी हे जे द्रव्य आहे हे द्रव्यचा शरीराशी संयोग झाला पाहिजे, या भाव पदार्थांशी काय झाला पाहिजे, संयोग झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा पण द्रव्य वापरले जाते त्या द्रव्यांचा संयोग जो आहे हा संयोग शरीराशी होतो. द्रव्याचा संयोग जो आहे तो शरीराशी होतो आणि त्या संयोगाद्वारे एकतर दोष धातू मल यांचा क्षय होईल किंवा वृद्धी होईल. जे पण द्रव्य वापरले त्यानुसार दोष धातू मल हे जे काही भाव पदार्थ आहे त्यांची क्षय किंवा वृद्धी होत असते. हे अपेक्षित असतं द्रव्याकडून कर्म म्हणून. हे आहे शमन औषधी. शमन औषधींच्या बाबतीतच एक तर शमन औषधी वापरणार किंवा शोधन औषधी. जेव्हा शोधन औषधी वापरल्या जातात तेव्हा त्यांचा शरीराशी संयोग होतो त्या द्रव्यांचा, आणि शरीराशी संयोग झाल्यानंतर ते काय करतात, जे पण काही दोष आहेत, वृद्ध दोष आहेत, त्यांना शरीराच्या बाहेर काढतात, त्यांचं निर्हरण करतात. आणि हे निर्हरण करत असतानाच हे जे द्रव्य आहेत ज्यांच्या शरीराशी संयोग झाला असतो त्यांचाच पुन्हा काय होतो, विभाग होतो शरीरापासून. म्हणजेच अशा पद्धतीनं द्रव्य जे आहे हे काय होतं, एक तर शरीराशी संयुक्त होतं आणि भाव पदार्थामध्ये वृद्धी किंवा क्षय घडवून आणतात, शमन औषधी जर असेल तर. आणि शोधन औषधी जर असतील तर ते काय करतात, शरीराशी संयोग होतं, ते जे काही वृद्ध दोष आहे त्यांचे निर्हरण करतात आणि सोबत त्यांचा देखील शरीरापासून काय होतो, विभाग होतो. म्हणजेच थोडक्यामध्ये द्रव्य म्हणजे काय आहे, तर द्रव्य म्हणजे जे काही संयोग आणि विभाग, संयोग आणि विभाग ह्यांना जे काही कारणीभूत आहे. कर्म म्हणजे काय आहे, तर कर्म म्हणजे द्रव्य आणि विभाग यांना जे कारणीभूत आहे त्याला कर्म असे म्हणतात. संयोग आणि विभाग याला जे कारणीभूत आहेत त्याला काय म्हणतात, कर्म असे म्हणतात. हे जे कर्म आहे, ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की गुण हे कशाच्या आश्रयाने राहतात, द्रव्याच्या आश्रयाने राहतात, त्याच पद्धतीने कर्म हे देखील द्रव्याच्या आश्रयाने राहतात. द्रव्य, गुण आणि कर्म दोन्ही देखील द्रव्याच्या आश्रयाने राहतात.
म्हणूनच आपण गुणांची व्याख्या पाहताना बघितलं होतं की द्रव्य आश्रयी, द्रव्याच्या आश्रयाने राहणारे. त्याच पद्धतीने आपण कर्माची व्याख्या पाहताना देखील बघणार आहोत की हे कर्म कशाच्या आश्रयाने आहेत, तर द्रव्याच्या आश्रयाने आहे. तर आपली जी काही परिभाषा बनेल ती या पद्धतीने बनेल की जे संयोग आणि विभागाला कारणीभूत आहेत. कारण कर्म हेच कारण आहे. द्रव्य शरीराशी संयोग होणे, शरीरापासून विभाग होणे, ह्यासाठी काय कारणीभूत असतं, तर ह्यासाठी कारणीभूत असतं कर्म. मग जे संयोग आणि विभागाला कारणीभूत आहेत आणि जे द्रव्याच्या आश्रयाने राहतात त्यालाच आपण कर्म असे म्हणतो. आणि ह्या कर्मालाच क्रिया, कर्तव्य हे जे काही आहेत हे नाव आहेत. कर्तव्याची जी काही क्रिया आहे त्यालाच कर्म असे देखील म्हणतात. तर आता बघूया आपण डेफिनेशन. संयोगेच विभागेच, संयोगेच विभागेच कारणम द्रव्यम आश्रितम. संयोगेच विभागेच कारणम द्रव्यम, इथे द्रव्य म राहिले, द्रव्यम आश्रितम, द्रव्यम आश्रितम कर्तव्यस्य क्रियाकर्म कर्मम न अन्यथा अपेक्षते. संयोग च विभागेच, संयोग आणि विभागाला, संयोग आणि विभागाला जे कारणीभूत आहे आणि जे द्रव्याच्या आश्रयाने राहते त्यालाच कर्म असे देखील म्हणतात. कर्तव्याची क्रिया कर्म आहे, कर्तव्याचीच क्रिया कर्म आहे. कर्मम न अन्यथा अपेक्षते. आता ह्या शब्दाचा अर्थ बघूया. कर्मम न अन्यथा अपेक्षते, न प्लस अन्यद प्लस अपेक्षते, म्हणजेच कर्माला कशाचीही अपेक्षा नाही. कशासाठी? ह्या संयोग आणि विभागाकरिता जे कारण आहे कर्म, त्याला ह्या संयोग आणि विभागाकरिता कशा अन्याची अपेक्षा नाही. संयोग आणि विभागासाठी कर्म हेच एकमेव कारण आहे, अन्य इतर कुठलेही कारण नाही. एकमेव कर्माच्या कारणानेच संयोग आणि विभाग होतो. म्हणून संयोग आणि विभागाकरिता द्रव्याच्या आश्रयाने राहणार जे काही कारण आहे कर्म, ह्याला संयोग आणि विभागाकरिता अन्य कशाचीच अपेक्षा नसते. आणि कर्तव्याच्या क्रियालाच काय म्हणतात? कर्म असे म्हणतात. आता बघा, संयोग आणि विभाग, संयोग आणि विभाग दोन्ही कर्म. आता हे बघा, कर्म म्हणजे आता शरीराच्या दृष्टीने बघितलं तुम्ही की संयोग होतोय, विभाग होतोय. आता कसं आहे माहितीये का, कुठलीही चेष्टा होत असताना संयोग होत असते. चेष्टा होत असताना कुठलीही चेष्टा म्हणजे हालचाल वगैरे होत असताना संयोग होत असतो आणि विभाग होत असतो. ज्या वेळेस संयोग होतो त्याच वेळेस विभाग होतो. आता हे कशा पद्धतीनं, तर हे बघा, हा व्यक्ती चालत आहे, हा व्यक्ती चालत जात आहे. आता इथे ह्याचा समोरच्या भागाशी काय होतोय? संयोग होतोय. तो जसा जसा समोर जातोय तसा तसा ह्या समोरच्या भागाशी त्याचा काय होतोय? संयोग होतोय. आणि ह्या मागच्या भागापासून त्याचा काय होतोय? विभाग होतोय. तुम्ही बघू शकता की समोरच्या भागाशी काय झालेला आहे? त्याचा संयोग होतोय. पुढचं एक 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 पाऊल तो समोरच्या देशाशी टाकतोय, तर समोरच्या देशाशी त्याचा संयोग होतोय आणि पाठीमागच्या देशासोबत त्याचा काय होतोय? हा जो मागचा देश आहे त्याच्यासोबत त्याचा काय होतोय? विभाग होतोय. म्हणजेच ज्या वेळेस संयोग घडतो त्याच वेळेस काय घडतो? विभाग घडतो. तुम्ही पुढच्या देशासोबत, पुढच्या प्रदेशासोबत जेव्हा संयोग करता त्या द्रव्याचा मागच्या प्रदेशासोबत, मागच्या देशासोबत काय होतो? विभाग होतो. म्हणूनच आपण संयोग आणि विभाग दोन्ही म्हणतो. जेव्हा संयोग घडतो त्याच वेळेस सोबत सोबत काय घडतं? विभागही घडतो. त्यानंतर आणखीन एक व्याख्या आहे. कर्म म्हणजे काय? आता बघा, हे एक व्हिडिओ बघा. काय दाखवलं या व्हिडिओमध्ये? हा माणूस जो आहे ना, ह्या भिंतीला उडी मारायचा प्रयत्न करतोय, पण तो उडी मारू शकतोय का? नाही. हे जे काय आहे ना, हा उडी मारायचा प्रयत्न करतोय पण उडी मारली नाहीये त्याने, पण हे देखील काय आहे? कर्म आहे. कारण त्यानं प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न करणे म्हणजेच कर्म करणे. प्रयत्न करणे म्हणजेच कर्म करणे. प्रयत्नपूर्वक केलेले जे काही हेतू असतो त्यालाच कर्म असे म्हणतात. प्रयत्नपूर्वक जी काही चेष्टा केली जाते त्या चेष्टेलाच काय म्हणतात? कर्म असे म्हणतात. आता इथे
हा मुलगा जो आहे तो प्रयत्नपूर्वक काहीतरी हालचाल करतोय आणि ही प्रयत्नपूर्वक हालचाल जी आहे त्यालाच कर्म असे म्हणतात. म्हणूनच प्रयत्नादी कर्म चेष्टितम उच्यते. प्रयत्नपूर्वक जी काही चेष्टा आहे त्यालाच कर्म असे म्हणतात. प्रयत्नपूर्वक जी काही चेष्टा आहे त्यालाच कर्म असे देखील म्हणतात. ही आहे कर्माची दुसरी व्याख्या. आता कर्माचे लक्षण. अजून एक व्याख्या आहे चलनात्मक कर्म. अजून एक व्याख्या काय आहे? चलनात्मक कर्म. तर्कसंग्रहाची व्याख्या आहे की चलनात्मक स्वरूपाचे क्रिया हालचाली यालाच कर्म असे देखील म्हणतात. चरक सूत्रस्थान 26 मध्ये एक व्याख्या आहे की यत कुर्वन्ति तत्कर्म. यत कुर्वन्ति तत्कर्म. तर जे काही केलं जातं त्याला कर्म असे म्हणतात. अशाच पद्धतीची आपण निरुक्तीमध्ये देखील व्याख्या बघितलेली होती. तर ह्या आहेत कर्माच्या व्याख्या. तर ही जी व्याख्या आहे संयोगेच विभागेच कारणम द्रव्यमाश्रितम कर्तव्यस्य क्रिया कर्म कर्मम न अन्यथा अपेक्षते, ही 1 नंबरला पाठ करून टाकायची. त्यानंतर प्रयत्नादी कर्म चेष्टितम उच्यते. चलनात्मक कर्म यत कुर्वन्ति तत कर्म. या प्रकारच्या आपण विभिन्न व्याख्या बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण कर्माचे लक्षण बघणार आहोत. कर्माचे जे लक्षण आहे ते सांगत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की एक द्रव्य अगुण संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम इति कर्म लक्षणम. आता बघा याचा अर्थ काय आहे? एक द्रव्य जे एक द्रव्याच्या आश्रयाने असते. अगुणम म्हणजे जे कर्म जे आहे ते काय आहे? एक द्रव्याच्या आश्रयाने आहे. अगुणम म्हणजे काय आहे? तर कर्माच्या ठिकाणी दुसरे गुण राहत नाहीत. आपण बघितलं होतं गुणांच्या वेळेस पण गुणाच्या आश्रयाने गुण राहत नाहीत. त्याच पद्धतीनं कर्माच्या आश्रयाने गुण राहत नाहीत. तर गुण कशाच्या आश्रयाने राहतात? द्रव्याच्या आश्रयाने राहतात. तर कर्म जे आहे ते एक द्रव्य म्हणजे एकच द्रव्याच्या आश्रयाने राहतात. अगुण म्हणजे कर्माच्या ठिकाणी गुण राहत नाहीत. संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम संयोग आणि विभागाला कारण आहे. आणि अनपेक्ष म्हणजे इतरांची अपेक्षा नसणारं कारण आहे. त्याला अन्य कशाचीही अपेक्षा नाही. ते स्वतःच संयोग आणि विभागाला एकमेव कारण आहे. तेवढं कर्म देखील असलं तरी संयोग विभाग घडतो. त्याला अन्य कशाची अपेक्षा नाही. आता हे एक एक बघूया आपण. एक द्रव्य किंवा द्रव्याश्रयी आणि एक द्रव्य का म्हटलेलं आहे? आता द्रव्य गुणाची व्याख्या करत असताना आपण द्रव्याश्रयी म्हणतात, पण तिथे एक द्रव्य असा उल्लेख करत नाहीत. का बरं? कारण बऱ्याच गुण जे आहे त्यामध्ये काय आहे की एकाच वेळी ते एकापेक्षा अधिक जास्त द्रव्यावर असतं. जसं की आपण बघितलं संख्या हा जे गुण आहे ती संख्या 1 असू शकते किंवा 2 असू शकते, 3 असू शकते, अनेक असू शकतात. एक जी संख्या आहे ती एकाच द्रव्यावर राहील, परंतु 2, 3, 4 इत्यादी संख्या ज्या आहेत त्या काय असणार आहेत? अनेक द्रव्यांवर राहणार आहेत. त्यानंतर पृथकत्व म्हणजे काय? एका गोष्टी द्रव्याला दुसऱ्या द्रव्यापासून काय करणं? अलग करणं. ह्यामध्ये देखील काय आहे? एकापेक्षा अधिक द्रव्य आहेत. पृथकत्व ह्या गुणांच्या साठी देखील म्हणजे पृथकत्व गुण झालं. संख्या द्वित्व आदी संख्या म्हणजे 2 आणि अधिक संख्या झाल्या त्या एका द्रव्यापेक्षा अधिक द्रव्यांवर आश्रित असतात. परंतु कर्म जे आहे ते फक्त आणि फक्त एकाच द्रव्यावर आश्रित असतं. कर्माचा असं नाही आहे. गुण जे आहेत गुण एकापेक्षा अधिक द्रव्यावर आश्रित असू शकतात. म्हणून गुणांची व्याख्या करताना फक्त द्रव्याश्रयी असा आलेला आहे. तर कर्माची जी व्याख्या आहे लक्षण आहे ते सांगत असताना त्यांनी अजून स्पेसिफाय केले की एक द्रव्यम म्हणजे एका द्रव्याच्या आश्रयाने कर्म राहतात. अगुणम म्हणजे गुण जे आहेत हे कर्माच्या आश्रयाने राहत नाहीत. गुण जे आहेत हे द्रव्याच्या आश्रयाने राहतात. त्यानंतर आपण पुढचं बघितलं संयोग विभागेषु अनपेक्ष कारणम. संयोग विभागाला अनपेक्ष म्हणजे संयोग विभागाला कारण आहे जे इतर कशाचीही अपेक्षा करत नाही.
म्हणजे एखाद्या द्रव्याचा जेव्हा संयोग होतो किंवा विभाग होतो तेव्हा त्याचं कारण फक्त कर्म हेच असतं, अन्य काहीही कारण नसते. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, कर्माची व्याख्या बघितलेली आहे आणि कर्माचे लक्षण पाहिलेले आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, कर्माचं काय बघूया, भेद बघूया. त्याआधी एकदा आपण काही पॉइंट्स बघूयात जे माहीत असणं अपेक्षित आहेत व्हायवासाठी. एसएक्यू साठी नाही तर व्हायवासाठी जर काही क्वेश्चन विचारले तर कर्म हे जे आहे हे फक्त आणि फक्त मूर्त द्रव्यांमध्येच दिसून येते. मूर्त आणि अमूर्त फरक माहिती आहे. मूर्त द्रव्य म्हणजे काय आहे की ज्यांना काय परमाणु स्वरूप आहे, परमाणूचं स्वरूप आहे. तर हे झाले मूर्त द्रव्य आणि ह्यांच्यामध्ये चलनात्मक कार्य दिसते, चलनात्मक कर्म दिसते. जसं की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि मन. तर हे कर्म जे आहे ना, हे पृथ्वी, आप, तेज, वायू, मन ह्यांच्याच आश्रयाने ह्या द्रव्यांमध्येच दिसतं. जे द्रव्य पार्थिव आहे, जलीय आहे, तेजस आहेत, वायुवी आहेत, त्या द्रव्यांमध्येच किंवा हे जे महाभूत आहेत ह्यांच्यामध्येच कर्म दिसून येते. आणि अमूर्त द्रव्य म्हणजे कोणते द्रव्य, तर आकाश, काल, दिशा, आत्मा. तर कर्म जे आहेत ना ह्या अमूर्त द्रव्यामध्ये दिसून येत नाहीत. तर तुम्हाला विचारू शकतात की कर्म हे मूर्त द्रव्यामध्ये दिसतं का अमूर्त द्रव्यामध्ये, किंवा मग आकाश, काल, दिशा, आत्मा ह्यांची कर्म का नाही सांगितले, कारण अमूर्त द्रव्यामध्ये कर्म आश्रयाने नसते, फक्त ते मूर्त द्रव्यामध्येच असते. त्यानंतर कर्म जे आहे हे कसं आहे, अनित्य आहे. नित्य म्हणजे काय हो, नित्य म्हणजे जे नेहमी राहणार आहे, ज्याचा कधीच नाश नाही होणार. कर्म जे आहे हे उत्पन्न होते आणि त्यानंतर त्याचा नाश होतो. ते कर्म घडले की त्याचा नाश होतो. जसं की दाह प्रशमन हे काय आहे, पित्ताचं चंदनाचं कार्य आहे. तर चंदनाचं दाह प्रशमन हे कार्य आहे किंवा पित्तशमन हे कार्य आहे. तर हे शमन झालं किंवा दाहाचं प्रशमन झालं की कर्म काय होतं, नष्ट होऊन जातं. ते कर्म कार्य उत्पन्न होतं आणि आपण बघितलं ज्याला उत्पत्ती आहे त्याला ते नष्ट देखील होतं. त्याच पद्धतीने कर्म जे आहे ते नित्य राहत नाही, ते अनित्य आहे. कर्म हे स्वतः कारण आहे, कर्म हे स्वतः कारण आहे. कशाचं, संयोग आणि विभागाचं. कर्माच्या आश्रयाने गुणही राहत नाहीत आणि कर्म दुसऱ्या कर्मास उत्पन्नही करत नाहीत. आपण बघितलं द्रव्याचं एका द्रव्यापासून दुसरं द्रव्य उत्पन्न होतं, परंतु एका कर्मापासून दुसरं कर्म उत्पन्न होतं का, तर नाही. असं कर्म एका कर्मापासून दुसरं कर्म हे उत्पन्न होत नसते. तर अशा पद्धतीनं आपण काय केले आहे, कर्माची व्याख्या बघितली. आपण कर्माची व्याख्या बघितली आणि कर्माचे लक्षण बघितले आणि काही पॉइंट्स बघितले जे की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पुढच्या लेक्चरला आपण कर्माचे प्रकार बघूया.